केळी उत्पादक बंधूंनो नमस्कार। पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे। दररोज पाऊस आहे, ढगाळ वातावरण आहे, जमिनी ओल्या आहे आणि आपण लाल केळी पडणे म्हणजे रेडनिंग या विषयाने आपण परेशान आहात। हा रेडनिंग काय भाग आहे आपल्याला समजलं पाहिजे। तीन प्रकारचं रेडनिंग घरावरती येतं। एक प्रकारचं जे रेडनिंग असतं ते केळ्याच्या सालीवरती थ्रिप्सचा अटॅक होतो आणि थ्रिप्सचा अटॅक झाल्यामुळे जी काय थ्रिप्सने केळ्याच्या सालेवर इंजुरी केलेली असते त्या ठिकाणी पावसामुळे ऑक्सिडेशन होतं आणि केळी लाल पडते, केळ्याचं मूल्य डाऊन होते। आणि म्हणून घड निसवल्याच्या बरोबर केळीच्या घडावरती आयदर आपण आधीच बियाय केलं पाहिजे, बड इंजेक्शन दिलं पाहिजे किंवा आपण इन्सेक्टिसाइड आणि फंजीसाइडचा स्प्रे घडावरती घेतला पाहिजे, जेणेकरून आपण थ्रिप्सचं नियंत्रण करू शकू। दुसरं महत्त्वाचं रेडनिंगचं कारण आहे त्याला एज स्टेनिंग असं म्हटलं जातं। यू डू नॉट नो एज स्टेनिंग काय आहे हे आपल्याला माहित नाही। आणि एज स्टेनिंग मुळे होणारं जे रेडनिंग आहे, ज्या वेळेस घडाचं वय 2.5 महिने ते 3 महिन्यापेक्षा जास्त होतं त्यावेळेस त्या केळ्याची साल रप्चर होते आणि त्या ठिकाणी जास्त वय झालं म्हणून केळी आपल्याला लाल पडताना दिसते। त्याचं नियंत्रण महत्त्वाचं हे आहे की केळीच्या घडाला एज टॅगिंग केलं पाहिजे आणि 2.5 ते 3 महिन्यामध्ये घडाची कापणी केली पाहिजे, जेणेकरून एज स्टेनिंग पासून आपण आपल्या घडाला वाचवू शकू। तिसरं कारण आहे ज्या वेळेस बागेला कॅल्शियम, पोटॅशियम, नायट्रोजन, मॅग्नेशियम या घटकाची कमतरता होते, मोठ्या प्रमाणात पोटॅशची कमतरता होते त्यावेळेस घड हा लाल पडतो, केळी ही लाल पडते। आणि म्हणून बागेचं योग्यरित्या अन्न घटकांचं व्यवस्थापन करणे आणि ती होणारी नुकसान रेडनिंग होणारं थांबवणे आणि आपल्या घडाची गुणवत्ता वाढवणे, जेणेकरून घडाची मार्केट प्राइस वाढेल, गुणवत्तेप्रमाणे केळीला दर मिळतो आणि रेडनिंगमुळे नुकसान होतं ते टाळण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे। धन्यवाद।